तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेमंत आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे करंट अफेअर्स विथ हेमंत. 2025 या वर्षातील संपूर्ण चालू घडामोडीचे अभ्यास आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपणास बघायला मिळतील. तर आज आहे दिनांक 13 ऑक्टोबर 2025. या दिवसभरातील संपूर्ण चालू घडामोडीचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, व्हेनेझुएलाच्या जनतेसाठी लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी 2025चा नोबेल शांतता पुरस्कार हा कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक ए नर्गिस मोहम्मदी, पर्याय क्रमांक बी आहे नियाद इदकियो, पर्याय क्रमांक सी आहे मरीना करिनो मचाडो आणि पर्याय क्रमांक डी आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मारिया कोरिना मचाडो. याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्वक संक्रमण शोधण्यासाठी तिच्या अथक कार्याबद्दल त्यांना हा 2025चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला आहे. तर जाणून घेऊया याच्याबद्दल अधिक माहिती. साहित्यातील नोबेल पुरस्कार 2025 हा लास्लो क्रॅस्नोहोर्स्की यांना मिळाला आहे. ते हंगेरी देशाचे आहेत. 2025चा नोबेल शांतता पुरस्कार हा मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला आहे आणि त्या व्हेनेझुएला या देशाचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. अलीकडेच कोणत्या कारवाई अंतर्गत सीबीआयने आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यामधील 8 प्रमुख गुन्हेगारांना अटक केली आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक ए ऑपरेशन राहत, पर्याय क्रमांक बी आहे ऑपरेशन संस्कार, पर्याय क्रमांक सी आहे ऑपरेशन हायची 6 आणि ऑपरेशन गरुड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑपरेशन हायची 6. तर जाणून घेऊया काही महत्त्वाचे. ऑपरेशन संस्कार हा राजस्थान पोलिसांतर्गत राबवण्यात आलेला आहे सोशल मीडियावरील गुन्हेगारी रोखण्यासाठी. ऑपरेशन चक्र हा केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय कडून राबवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळींच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी. ऑपरेशन ब्लड फॉरेस्ट हा छत्तीसगड व तेलंगणा सीमेवर असलेल्या नक्षलवाद्यांविरोधात राबवण्यात आलेला आहे. ऑपरेशन गरुड हा जम्मू आणि काश्मीर गुज्जर जंगलात दहशतवाद्यांच्या विरोधात राबवण्यात आलेला आहे. मिशन मौसम हा जम्मू काश्मीरच्या अंतर्गत बसवण्यात आलेले अधिक अचूक हवामान अंदाज मिळवण्यासाठी. ऑपरेशन राहत आहे भारतीय सैन्य पंजाब, हिमाचल आणि जम्मू काश्मीरमध्ये पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी. ऑपरेशन हायची 6 आहे सीबीआयद्वारे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगाराविरोधात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय कोणत्या राज्याने विकसित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तमिळनाडू या राज्याने. संबंधित माहिती. भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे हे प्राणी संग्रहालय बेंडरगट्टा बायोलॉजिकल पार्क आहे. काही महत्त्वाचे. भारतातील सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले राज्य आहे गुजरात. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन आहे कोणत्या मार्गावर धावणार? ती आहे जिद्द ते सोनीपत. सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा आहे दिल्ली. व्हॉट्सॲपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिले राज्य आहे आंध्र प्रदेश. भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक ही दिल्ली या ठिकाणी आहे. भारतातील पहिला अधिकृत बालविवाहमुक्त जिल्हा आहे बालोद. आणि भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर आहे चंदीगड. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. अरुणोदय 3.0 योजना कुठे सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आसाम या ठिकाणी अरुणोदय 3.0 ही योजना सुरू करण्यात आली आहे. याची मुख्य उद्दिष्ट आहे आसामची अर्थव्यवस्था तळागाळात मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. अरुणोदय 3.0 गरिबी कुटुंबांना 1250 आणि LPG सबसिडी देत आहे. आसामबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. आसाम राज्याची स्थापना ही 26 जानेवारी 1950 रोजी झाली. आसाम राज्याचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा आणि आसाम राज्याचे राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. आसामची राजधानी आहे दिसपूर. आणि आसाममध्ये 7 राष्ट्रीय उद्यान आहेत. त्यामध्ये काझीरंगा, मानस, दिब्रू-सखोवा, रायमोना आणि दिहिंग पटनायक. त्यामध्ये 2 महत्त्वाचे धरण आहेत. एक आहे पगलडिया आणि दुसरा आहे सुबनसिरी.
त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी. संयुक्त राष्ट्र महासभेने आपत्ती जोखीम कमी करण्याच्या जागतिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस नियुक्त केला आहे. या दिवशी लोकांना आपत्ती व्यवस्थापन आणि जोखीम कमी करण्याच्या उपायाबद्दल माहिती देऊन लोकांना सुरक्षित भविष्यासाठी सज्ज केले जाते. तर जाणून घेऊया काही महत्त्वाचे ऑक्टोबर महिन्यातील दिवस. 1 ऑक्टोबर रोजी वृद्ध व्यक्तीचा आंतरराष्ट्रीय दिवस, जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस, लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. 6 ऑक्टोबरचा पहिला सोमवार आहे जागतिक अधिवास दिवस. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबरला जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबरला राष्ट्रीय डाक दिवस, जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबरला आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबरला जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय दिवस. 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस, जागतिक मणक्याचे दिवस. 17 ऑक्टोबरला गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबरला जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिवस आणि 24 ऑक्टोबरला जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिन. 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. भारतीय ग्रीन बिल्डिंग काउन्सिल IGBC कडून प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यातील आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश. डुंगेर अभयारण्य प्राणी संग्रहालय, हिमाचल प्रदेश. भारतातील सर्वोत्तम पायाभूत सुविधा असलेले पहिले IGBC प्रमाणपत्र प्राणी संग्रहालय हे आहे. हे प्राणी संग्रहालय पर्यटन वाढवण्यासाठी, रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी भूमिका बजावेल, ज्यामुळे कदाचित हिमाचल प्रदेशच्या पर्यटन राजधानी म्हणून महत्त्व वाढेल. हिमाचल प्रदेशबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. या राज्याची स्थापना ही 25 जानेवारी 1971 रोजी झाली. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्खू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल. हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला. हिमाचल प्रदेशमधील राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालय, पॅन व्हॅली, सिम्बलवारा. त्यामधील काही महत्त्वाचे धरण आहेत. एक आहे पांडोंग, चमेरा आणि नथपा झाकरी. हिमाचल प्रदेश हे 100% घरामध्ये LPG कनेक्शन असलेले पहिले राज्य आणि पंचायत पुरस्कार 2020 मध्ये त्यांना मिळालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. शिक्षण आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने कोणते मंत्रालय आदर्श युवा ग्राम नावाचा उपक्रम सुरू करण्याची योजना आखत आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पंचायती राज मंत्रालय. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्याने पुरी येथे ज्ञान यज्ञ मंडप डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओडिशा या राज्याने. या राज्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या धार्मिक नोंदणी जतन करण्यासाठी समर्पित ओडिशा राज्य याची स्थापना ही 1 एप्रिल 1936 रोजी. त्याचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत हरिभाऊ कंपमवती. राजधानी आहे त्याची भुवनेश्वर. त्यामध्ये राष्ट्रीय उद्यान आहेत एक आहे भितरकनिका, शिमलीपाल, नंदकानन आणि धरणे आहेत हिराकुंड, मदिरा, काला आणि इंद्रावती. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. भारताचा पहिला मिसेस युनिव्हर्स क्राऊन कोणी जिंकला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शेरी सिंधू. या स्पर्धेचे ठिकाण आहेत ओकाडा, मनिला आणि फिलिपाईन्स. स्पर्धेचे नाव आहे मिसेस युनिव्हर्स 2025. ही याची 40वी आवृत्ती आहे. ही विवाहित महिलांसाठी सर्वात जुनी स्पर्धा आहे. शेरी सिंधू या नव्या दिल्लीच्या रहिवासी आहेत. जन्म त्यांच्या उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला आहे आणि त्या विजेत्या आहेत शेरी सिंधू आणि उपविजेत्या आहेत सेंट पीटर्सबर्ग. त्यानंतर जाणून घेऊया सौंदर्य स्पर्धा आणि काही महत्त्वाचे पुरस्कार. मिसेस वर्ल्ड 2025चा पुरस्कार मिळालेला आहे स्टेंगो गल्ला. मिसेस युनिव्हर्स 2025चा पुरस्कार आहे अंजिला स्वामी यांनी जिंकला आहे. 22वी मिस वर्ल्ड 2025 ही अपोल सुजाता चुवांगश्री थायलंड या देशाची आहे. मिसेस अर्थ इंटरनॅशनल 2025चा पुरस्कार आहे विष्णू दगिको.
मिस इंडिया 2025च्या पुरुष आहे मनिका विश्वकर्मा आणि भारताचा पहिला मिस युनिव्हर्स क्राऊन आहे शेरी सिंधू. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो NCRB नुसार सलग 4थ्या वर्षी कोणते शहर भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून उदयास आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोलकाता हे शहर. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. गोबी वाळवंटात जगातील पहिले सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चीन या देशाने सुरू केला आहे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बॅसेडर म्हणून बनली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दीपिका पादुकोण ही भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बॅसेडर म्हणून बनली आहे. आणि तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे याचे उत्तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्या. इंद्रयुद्ध सराव 2025 कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे? तर अशाच प्रकारची माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.